नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. इकडे हरी सावकाश पावलं टाकीत गायीजवळ आला. स्वतःच्या गोठ्यातल्या गायीचं दावं सोडलं. गायींबरोबर तिचं वासरूही होतं. हरीनं ते त्या ब्राह्मणाच्या कुटीसमोर बांधलं. मागे वळून न पाहता चालायला लागला. आपल्या आचरणात काय बदल करायचा, मावजीनं विचारलं. मावजी भाई, उद्यापासून मूर्ती उभी राहील. शुचिरभूत होऊन तिला स्नान घालायचं, कोरडी करून चंदन तिलक लावायचा. न्यासबिंदू तुम्ही जाणता. आपल्याला मूळ द्वारकेच्या ब्राह्मणानं यज्ञोपवीत संस्काराच्या वेळी सगळं समजावलं होतं. मावजीबाईंनी मस्तक हलवलं. हरी बोलत होता. न्यासबिंदूवर चंदन लावायचं, पुष्प आणि जे अलंकार आहेत ते चढवायचे. आणि आणि उतावळ्या लक्ष्मणानं पुन्हा प्रश्न केला. रणछोड रायाच्या चरणांना वा इतरत्र कुणालाही स्पर्श करू द्यायचा नाही. आपण धर्मवेत्ते नाही, आपण निर्णय घेऊ शकत नाही. नियम आपण मोडायचे नाही. देव आपलाच आहे. स्पर्श केल्यानं कुठं बिघडतं असं कुणी म्हणाल्यास सांगा. स्पर्श न केल्यानं आपण काय गमावतो? पुढचं सांगतो. नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपायचा. मधून मधून गीत म्हणू शकता. पण आवो दर्शन करू द्वारकाती प्रभू आव्या, छे ओ माझी ओ बाप्पा असला आक्रोश बंद करायचा. जो आपल्या संगे येईल त्याला नियम मान्य असतील तर सहपत्नी येऊ देत, सडा नको. हरीचं वेगळंच रूप आज सगळेजण पाहत होते. सर्वांच्या पथाऱ्या पडल्या. दक्षता म्हणून चारही पुरुष पहुडले. अंथरुणाखाली शस्त्र लपवण्यात आली. स्त्रिया एकमेकींना खेटून झोपल्या. हरीची दक्ष नजर सर्वांवर फिरून गेली. आपल्या अंथरुणावर प्रभुस्मरण करीत तोही कलंडला. त्याचं विचारचक्र सुरू झालं. जिथे दिवसभर आपण वावरलो, जी पुण्यभूमी आहे, तिथेही भय का वाटावं? मग हरीला प्रश्न पडला, भय ही भावना कुठून आली? भयाची भावना प्रत्येकाची भिन्न आहे, पण आहे तर खरी. साधू संतांनी यावर देवाकडे उपाय मागितला नसेल का? असेलच. म्हणून तर आपले गुरुजी सांगत की दुर्गुणांचं, दुर्वर्तनाचं भय असावं. पण मग भय घालवण्याकरता आधार कुणाचा घ्यावा? त्याला लगेच उत्तर सापडलं. रणछोड राया तुझा. मी संसाराच्या भवसागरात राहतोय. कटेवरी हात घेऊन तू माझं पोहणं पाहतोयस. मी बालपणात आखाड्यामध्ये कुस्ती खेळायचो तेव्हा माझे प्रागजी बाप्पा असे कटीवर आपले कसदार तळवे ठेवून माझे निरीक्षण करायचे. हरी डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर आला. त्याचे वृद्ध प्रागजी बाप्पा त्यांना दिसू लागले. कमरेतून वाकलेली तिरकी चालणारी त्याची बा दिसू लागली. आता त्या दोघांच्या सोबतीला कुणी ना कुणी ज्ञाती बांधव असला तरी त्यांच्यात बरंच पडत असेल. त्याला वाटलं घोडीवर मान टाकावी आणि लगोलग निघावं रातोरात. पण तसं करून चालणार नव्हतं. हरीची झोप उडाली. मध्यरात्रीला मावजी जागा झाला. तो पडला की झोपे आणि असाच उठे. त्याच्या लक्षात आलं हरी जागा आहे. तो त्याच्याजवळ गेला. चाहूल लागताच हरीचा हात कटारीवर गेला. मावजीला पाहताच किंचित हसला. उठून बसला. मावजी खांद्यावर हात ठेवून त्याला देऊन दूर गेला. दोघे एका बांधीव चौथऱ्यावर बसले. आता त्यांना त्यांचे लोकही दिसणार होते आणि त्यांच्या निद्रेमध्ये त्यांच्या बोलण्यानं विक्षेपही येणार नव्हता. का उठलास? हरीनं विचारलं. तू का जागत होतास? मावजी हसला. तू उठलास म्हणून. हास्य खळखळलं. आता तू बोल, तू बोल. झालं. शेवटी हरी म्हणाला, भयमुक्तीचा विचार करीत होतो. 1-2 क्षण असेच गेले. तो पुढे म्हणाला, तुला आठवतंय गुरुजी सांगायचे, मावजी जोडल्या गेला, निद्रा भय मैथून. तर हरी सांगू लागला, प्रभूची जोड अखंड ठेवली तर भय कमी होण्याचं यश मिळू शकतं. आहार तर कमी होत नाही. मावजी डोळे मिचकावीत म्हणाला. मावजीच्या आहाराची नित्यचर्चा असे. आहार कमी व्हावा हे शास्त्र नाही. आहार उत्तम पचावा त्यासाठी तत्व आहे. गुरुजी सांगायचे की भगवद्गीतेमध्ये देवानेच सांगितलं आहे, अहम वैश्वानरो भूत्वा, मी जठराग्नी बनून तुझं अन्न पचवतो. देव दुसऱ्या कुठल्या कारणाने सांगत असतील तर झालं. मावजीनं विषयातलं गांभीर्य काढलं. त्यावर हरीनं कोटी खेचली. असेल ना, तू खा, मी आहेच पचवायला. हे सांगत असतील भगवंत. मी एकमेकांना टाळ्या देऊन हसले. बऱ्याच वेळानं दोघे शांत झाले. दुरून किसन आणि लक्ष्मणाच्या घोरण्याची स्पर्धा चालली होती. भय झालं, आहार झाला, ही समोर निद्रा चालली. आता हरी मैथुनाचं काय असं म्हणून मावजीला हसू आवरेना. शेवटी त्याने आपले दोन्ही तळवे आपल्या मुखावर घासले आणि तो पाठ करून उभा झाला. मधूनच आपलं पोट दाबीत पुढे झुकत होता. वेळानं तो वळला. हरी मंद स्मित करीत असलेला दिसला. मग मावजी म्हणाला, हरीभाई, मला हे उमगलं नाही की आपले म्हातारे इतके चाणाक्ष असून ते कसे न कळल्यासारखे राहिले.
म्हणजे हरीचा स्वर बदलला. न जाणो हास्यविनोदात ज्येष्ठांचा अवमान व्हायचा, परंतु मावजी सांगण्याच्या मनस्थितीत होता. तो म्हणाला, भाई, चिली मोढं थुक्कापान करीत या म्हाताऱ्यांचं केवढं संशोधन आणि चिंतन चाललं असतं, आणि आपण तरणे लोक इतके दिवस उघड्यावर राहणार. आपल्या पोरासुनांचा विचार आपल्या डोक्यात कसा आला नाही? तो पुन्हा हसायला लागला. त्याचं हसणं जेव्हा संपलं तेव्हा त्याने हरीकडे निरखून पाहिलं. तो गंभीर झाला. हरीची विचारमग्न भावरेखा त्याच्या नजरेतून सुटली नाही. मग तो शांतपणे पुढे येत हरीच्या दंडाला स्पर्श करत म्हणाला, दबक्या आवाजात, काय झालं रे? आपल्या डाव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्याने आपल्या उभ्या आठ्यांना हरी अलगद दाबीत होता. तशात तो म्हणाला, मित्रा, हा विचार म्हाताऱ्यांच्या मस्तकात आला न आला असेल, पण माझ्या मस्तकात आलाय. मी त्या अर्थानं म्हणालो नाही. नशील म्हणालास, पण मला योग्य तो अर्थ उमगलाय. तो सर्वांसाठी अत्यावश्यक आहे. चल झोपूया. आता मात्र मावजीच्या अगोदर हरी निद्रादेवीच्या कुशीत विसावला. प्रभासपट्टणमहून निघालेला तांडा उत्तरेकडे वळला. समुद्रकिनारा दुरावला. आता या गावच्या वेशीपासून त्या गावच्या वेशीपर्यंत रणछोडरायांना सोडायला स्वागताला गावकरी असत. भजनं, जय जयकार, सजावट, प्रदर्शन वाढू लागलं होतं. गाई, वासरं, बैलांच्या अंगावरच्या झुली, माळा होत्या. शिंगांना पितळी शेंब्या होत्या. भजनी दरबारी मंडळी येऊ लागली. तांडा म्हणणं उचित नव्हतं. लोक यात्रा आली म्हणू लागले. यात्रा वळून जंबूसर मार्गे भडोचला आली. नर्मदेला विपुल पाणी होतं. मध्य प्रांतात गेलो तरी उतार मिळणार नव्हता. मूर्ती फार तर नदी पार करता आली असती. नौका होत्या. माणसं पार झाली असती. 2 दिवस झाले सर्व मुके होऊ लागले. गाई, वासरं, बैल सोडण्याचं मन होईना. घरातल्यांना कसं सोडणार? शासनातले अधिकारी दर्शनाला आले. कार्यालयीन समयानंतर आपल्या इष्टमित्र आणि सहकाऱ्यांसह दर्शनार्थ आगमन झालं. मंडळी आपल्या गाईवासरांच्या सेवेत होती. त्यांचा सेवाभाव, गुरांवरचं प्रेम पाहून भडोचकर मंडळी प्रभावित झालं. यात्रेकरूंना प्रत्येक नदी पार करताना येणाऱ्या अडचणींचा विचार शासकाच्या सभेत झाला. अधिकृत पत्र मिळत गेली. कार्य सुलभ होऊ लागलं. शासनाने गाईवासरं, बैलगाड्या ठेवून घेतल्या. नदीपार नूतन व्यवस्था होऊ लागली. भजनाचा गजर करीत यात्रा मार्गक्रमण करीत होती. वाटेत अनेक चढउतार येत होते. नद्या, नाले मार्गरोखीत होत्या. गावच्या गावं मदतीला धावत होती. विनायास यात्रा पुढे सरकत होती. तापी पार झाली. 5 मुक्काम झाले. मध्यान्ह समय होता. सकाळची न्याहारी कधीच जिरली होती. हवेत प्रसन्नता होती. आता एखादं गाव यावं, उत्तम भोजन व्हावं असं लक्ष्मणादिकांना नित्याप्रमाणे वाटत होतं. छत असलेल्या गाडीत हरी पडून होता. 2 दिवसापासून त्याच्या अंगात ज्वर होता. त्याची पत्नी रुक्मिणी त्याच्या कपाळी थंड पाण्याच्या घड्या ठेवीत होती. मधून मधून वालजी विचारपूस करायला येत होता. हरी किंचितसा कणत होता. अचानक गाड्यांनी मार्ग बदलला. सपाट मार्ग सोडून किंचितशा चढणीला लागल्या. लक्ष्मण, जगदीश उगाचच बैलांना आवरू लागले. गाई वासरं आवरेनात. वालजी अस्वस्थ झाला. हरीजवळ आला. हरीचा नुकताच डोळा लागला होता. वालजीचा अल्पवेळ संभ्रमात गेला. तरी त्याने हरीला जागवलेच. सुथयू. हरीला आपले नेत्र उघडणे कठीण झाले होते. त्याने 3 दिवसात नारळ पाणीच काय ते घेतलं होतं. अरे, मार्ग बदलला. चढणीला लागतायत. वालजी बोलत असताना लक्ष्मणही तिथे उपस्थित झाला. गाडीला धरून दोघे ओढल्यासारखे चालत होते आणि बोलत होते. गाव उताराला होतं. लोक उभे होते. तिथले काही तरणे सांगायला आले की हा मार्ग जंगलातून जातो, गाड्या वळवा. लक्ष्मण तिरीमिरीनं म्हणाला. मग? हरी शांतपणे पुटपुटला. मग काय करायचं? लक्ष्मण म्हणाला. एव्हाना हरीच्या पत्नीने हरीला जल दिले. त्याला बस्त करायला मदत केली. दोन्ही हातांनी स्वतःला रेटत सरळ बसायचा प्रयास करीत हरी म्हणाला, आपण मार्ग निश्चित केलाच कुठे होता? तो क्षणभर थांबला. मग म्हणाला की मार्ग बदललाय असं म्हणायला? पुढे गाव नाही. लक्ष्मण पुटपुटला. नसू देत. जंगल आहे, श्वापद आहेत. असू देत. मग भोजनाचं काय करायचं ना? पण इथे तर कुणी नाही. नसू देत. असं बोलून हरी पुन्हा आडवा झाला. लक्ष्मण मागे सरकला. वालजी अल्पवेळाने हसला. किलकिल्या नजरेनं बघत हरी म्हणाला, का रे हसलासा? मग काय करू? बायकांची रांधायची सवय जी गेली. त्यावर हरीची पत्नी मुखाला पदर लावून हसू लागली. टिपूर चांदण्यात मंडळी समाधानानं बसली होती. गावकरी आपापल्या गृही गेलेले होते. बऱ्याच दिवसांनंतर हरीचं चिंतन प्रगट होत होतं.
प्रभूसाठी दंभ असावा, त्याच्या कार्यासाठीही. पण हा दंभ स्वतःकडे केव्हा वळेल हे सांगवत नाही. त्याने अनर्थ होतो. हरीचं वक्तव्य दिवसेंदिवस सखोल होत चाललं होतं. प्रत्येक शब्द विचारपूर्वक उच्चारी. तो पुढे म्हणाला, ची चर्चा यापुढे मोठ्या प्रमाणात होईल. गुर्जर प्रांत तर कृष्ण भक्तीने ओथंबलेला आहे. परंतु ज्या प्रांताच्या सीमेपाशी आपण येत आहोत तो महाराष्ट्र प्रांत ज्ञानाने संपृक्त आहे. तिथे वीरता आहे, चिकाटी आहे, समज आहे. हरीने सर्वांवरून दृष्टी फिरवली. प्रत्येकाचं निरीक्षण केलं. तो पुढे म्हणाला, आपल्या सर्वांमध्ये बदल घडत आहे. आपली श्रद्धा दृढ करा. देवाने आपलं गंतव्यस्थान निश्चित केलं आहे. इतकंच काय, दिवस वेळही पक्की केली आहे. सर्वांनी प्रार्थना म्हणली. रात्र सरू लागली. निद्रा देवीवर सर्वांवर अधिराज्य मिळवलं होतं. ही यात्रा आहेच, पण आपली साधनाही आहे. हरी मात्र निद्रेच्या लपेट्यात आलेला नव्हता. त्याचा विचार आवर्तन सुरू झालं. टोकाची भूमिका शास्त्राला मान्य नाही. सर्व परिमित असावं. निसर्ग भावनांचा आदर करावा. शास्त्रामुळे आचार कळतो. आचरणाने जनमानस आपला सन्मान करतो. याचं श्रेय आपल्या संस्कृतीला द्यावं. दुसऱ्यांसाठी झिजणं उत्तम असतं. इतरांमध्ये क्षोभ होऊ शकतो, पण आपण देवासाठी झिजावं. त्यातून आदर्श उभा राहतो. आदर्श सर्वव्यापी असतो. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.